मुंबई के आज़ाद मैदान में BHMS वैद्यकीय व्यावसायिक महाराष्ट्र के डॉक्टरों ने होम्योपैथी स्वाभिमान आंदोलन शुरू किया है। महाराष्ट्र के दूर दराज जिलों से आए हजारों होम्योपैथी के डॉक्टरों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं संबंधित अधिकारियों को पत्र लिखा है। इस पत्र में डॉक्टर बाहुबली हिसाह के माध्यम से बताया गया है कि CCMP उत्तीर्ण होम्योपैथी डॉक्टर्स को महाराष्ट्र वैद्यकीय परिषद में स्वतंत्र रूप से रजिस्ट्रेशन किया जाए। महाराष्ट्र वैद्यक परिषद के 30 जून 2025 के आदेश को लागू किया जाए, अन्यथा होम्योपैथी स्वाभिमान आंदोलन, आमरण, धरना प्रदर्शन आज़ाद मैदान में जारी रहेगा। काही करायची नाही आहे, आपलं काम होण्याची मतलब आहे की नाही। इथे भाषण डोकून नाही होणार, सरकारला बोलणार काही सुरुवातीला मी सांगितलं नाही एकदा सांगतो, सगळे पेटलेले आहेत पण सध्या जी हलचाल चालू आहे। अहो शिवाजी महाराजांनी पण पुरंदरचा सर केला होता की नाही। आपलं दिमाग आपल्याला वापरायला कसं पण करून जे काम आहे ते होतंय। त्यांना आपलं म्हणणं पटवून देऊन आपल्या मागे आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या मागण्या मान्य होतील। सरांनी जे मोठं आंदोलन उभारले, या आंदोलनाचा भाग म्हणून आपण इथून हलायचं नाही, आझाद मैदानावरच थांबायचं। आणि मित्रावर जे कोणी आपले मित्र आले नसतील त्यांना फोन करून सांगा की तुम्ही सुद्धा इथं आलं पाहिजे। आणि जोपर्यंत आपल्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आपण आझाद मैदान सोडलं नाही पाहिजे। पुढे किती संघर्ष करायला लागला तरी तो आम्ही करायला तयार आहे। मी रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले 450 अत्यंत गरीब खेड्यापाड्यात आणि वाड्यावाड्यात जे प्रॅक्टिस करणारे गोरगरीब डॉक्टर्स आहेत, ते परिस्थितीने सुद्धा फार मोठे नाही आहेत, पण या सगळ्यांचं नेतृत्व करताना त्यांचे डोळे आज माझ्यासारख्या प्रत्येक जिल्ह्याच्या अनेक नेत्यांकडे लागलेला आहे की आपला नेता काय करतोय। आणि आमचे सगळ्यांचे डोळे बाहुबली शहा आणि आपल्या सगळ्या नेत्यांकडे लागलेले आहेत। BHMS के डॉक्टर्स ने अपने न्याय के लिए अब आवाज़ उठाई है। यह देखिए, मुंबई के आज़ाद मैदान में हजारों की संख्या में होम्योपैथी के डॉक्टर्स यहाँ अपनी मांगों को लेकर के एकजुट हुए हैं। यहाँ पर आमरण, धरना प्रदर्शन, आंदोलन की शुरुआत हो गई है। इन होम्योपैथी के डॉक्टरों का कहना है कि जब तक उन्हें न्याय नहीं मिलेगा तब तक वह आज़ाद मैदान से नहीं हटने वाले। मी यापूर्वी कधीही बघितले नाही, त्यामुळे अतिशय माझं मन आनंदाने भरून आलंय। त्याबद्दल तुमचे आभार। फक्त खंत एवढीच आहे की आम्ही 550 किलोमीटरवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इथे येतोय, परंतु मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे हा जो बेल्ट आहे, प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टर्स असणारा, होमिओपॅथी डॉक्टर असणारा बेल्ट करली आहे। काही अफवा पसरली बाहेर की मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य वगैरे केले, तर अजून अद्यापपर्यंत काही झालं नाही आहे। बाहुबली सर स्वतः आणि पवार सर स्वतः येणार आहेत आणि जे काही आज मंत्रालयात घडले त्याची सविस्तर माहिती देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आझाद मैदान आपल्याला आता अजिबात सोडायचं नाही आहे। थँक्यू। आणि परिस्थितीवरती मात करत करत केवळ गरिबांची सेवा, आपल्याला परिस्थितीची जाणीव असल्यामुळे गरिबांची सेवा करणं याच उद्देशाने आपण इथपर्यंत आलेलो आहोत। डॉक्टर सॅम्युअल हनीमन जे आपल्या होमिओपॅथीचे जनक आहेत, त्यांचाही जर इतिहास बघितला तर तो संघर्षाचाच आहे। आणि आपला इतिहास हा परिस्थितीचा आणि आपल्या पॅथीच्या आणि अभ्यासाचाच आहे। हाच संघर्ष करत करत 2014 साली आम्हाला CCMPचा एक कोर्स संघर्ष केल्यामुळेच मिळाला आणि त्यानंतर गेली 10 वर्ष आम्ही अतिशय आनंदाने गोरगरीब जनतेची खेड्यापाड्यात सेवा करतोय। आमची एवढीच इच्छा आहे की जी काही 10 वर्ष आम्ही सेवा केली ती अशीच पुढे चालू राहू दे। आमचा कुठलाही इन्सल्ट न करता, अपमान न करता गोरगरीब जनतेचे जे काही आशीर्वाद आजपर्यंत आम्ही मिळवले ते असेच पुढे चालू राहिले पाहिजेत।
आंदोलनामध्ये सहर्ष स्वागत झालं. खऱ्या अर्थाने यावर आपल्या पूर्ण देशावर एक महामारी आली आणि त्या कोविडच्या महामारीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रासरूटवर जाऊन काम केलं, ग्रासरूटवर जाऊन काम केलं, छोटे छोटे उपचार देऊन लोकांना जीवनदान देण्याचं काम केलं. त्या डॉक्टरांवर जर ही वेळ येत असेल ती त्या सरकारचा मी पहिली गोष्ट निषेध व्यक्त करतो. ज्यावेळेस माझ्या डॉक्टरांच्या BHMS डॉक्टरांची जी मागणी काय तुम्हाला तुमच्या मागणीमुळे तुमच्या आर्थिक तिजोरी काय भार पडणार काही भार पडणार नाही. अरे तुम्ही जर या खऱ्या अर्थाने गावागावात छोट्या छोट्या ओपीडी त्या ठिकाणी टाकून प्रत्येकाला उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जर ही वेळ येत असेल ती खऱ्या अर्थाने चुकीची वेळ आहे. माझा BHMS डॉक्टर एखाद्या छोट्या खेड्यात जातो, खेड्यात जाऊन एखादा छोटा ओपीडी चालू करतो आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे उपचार करतो बिचारा. आणि त्या डॉक्टरांना जर आपण त्यांच्या ज्या मागण्या जर मंजूर करत नसेल ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे मी आपल्या सर्व डॉक्टर मंडळींना सांगतो की आमच्या या पाठिंब्याला तर 100% पाठिंबा आहे. आपल्या या उपोषणाला आंदोलनाला आज संध्याकाळी मी आदरणीय पवार साहेबांना भेटणार आहे. या संदर्भात उद्या जर पवार साहेब मुंबईमध्ये असले तर त्यांना सुद्धा निश्चित आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू. आमचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांना सुद्धा आपल्या या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बोलवतो. तरी मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपल्या या आंदोलनासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करून आपल्याला कसा न्याय मिळवून देता येईल त्यासाठी प्रयत्न करू. हा त्या ठिकाणी सर्वांना शब्द देतो. थांबतो. रामकृष्ण आहे. अपर हाऊस लोअर हाऊस मध्ये मंजूर झालेलं आहे. कायद्याच्या कसोटीत आमचं काम झालेलं आहे. परंतु काही IMAच्या संघटनेने शासनाची दिशाभूल करून जनतेची दिशाभूल करून आमचं जे परिपत्रक आहे त्याला थांबवलेलं आहे. 15 जुलैपासून आमचे CCMP लोकांचं रजिस्ट्रेशन MMC मध्ये होणार होतं त्याला त्यांनी स्थगिती दिली आहे. निश्चित आपण याकडे आमची बाजू मागून आम्हाला न्याय म्हणून जबाबदारी